खास व्हिडिओज होऊ दे व्हायरल। गाड्या तर तुम्ही अनेक बघितल्या असतील, मात्र अशी गाडी आता आम्ही तुम्हाला दाखवतोय। या व्हिडिओमध्ये 5 जणांनी एक आगळी वेगळी गाडी तयार केली आहे। मंडळी एकमेकांच्या हातापायांना पकडून ही गाडी तयार करण्यात आली आणि सगळ्यात खालची एक व्यक्ती आहे ती स्केटिंग बोर्डच्या सहाय्याने पुढे चालली आहे। गाडीला मानवी स्टेअरिंग आहे आणि चाक देखील। भारतात टॅलेंटची काही कमतरता नाही। सोशल मीडिया हे त्याचं एक उत्तम माध्यम। त्याद्वारे एका दिवसात माणूस प्रचंड व्हायरल होऊ शकतो। 2 दिवसांपूर्वी एका तरुणाचं गाणं म्हणतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता। यानंतर त्याला सोनू सूद आणि सोनू निगमनं बोलावून घेतलं होतं। दरम्यान आता एका व्यक्तीचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। यात ही व्यक्ती भन्नाट डान्स करताना दिसतोय। त्याच्या डान्सच्या स्टेप्स पाहून नेटकरी सुद्धा हैराण झाले आहेत। अंगभूत कौशल्य हे सामान्यतः जन्मजात असतं। अर्थात जन्मल्यानंतर लगेचच ते प्रकट होतं असं नाही। या व्हिडिओत एक मुलगी टेबलवर उभी आहे आणि ती एका फळीच्या साहाय्यानं वाट्या चमचे आपल्या डोक्यावर ठेवताना दिसते। अगदी सहजगत्या ती तरुणी हे काम करते। दरम्यान या तरुणीचा व्हिडिओ सध्या चांगलाच ट्रेंडिंग आहे। बऱ्याच वेळेला काही लोकांच्या सोबत असं काही घडतं की ते एखादं काम करण्यात इतके हरवून जातात की त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या जगात काय चाललंय याचं भानच राहत नाही। ही गोष्ट त्यांच्या कामासाठी सकारात्मक असू शकते, पण काही वेळेला ही वृत्ती एखादं मोठं संकटही आणते। सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये असंच पाहायला मिळतं। यात एक महिला आपलं काम करण्यात इतकी मग्न आहे की तिच्यासोबत कधी अपघात होतो आणि ती धडपडून कधी खालती पडते हे तिलाच कळत नाही। घरामध्ये लहान मुलांना सगळेजण ओरडतात, कामं तर करत नाहीत मात्र काम वाढवून ठेवतात असं सतत म्हणतात। मात्र या व्हिडिओमध्ये हा चिमुकला अगदी मजेशीरपणे सँडविच बनवताना दिसतोय। सुरुवातीला तो अंड फोडून टाकतो, मग त्यावर गरम पाव तयार करतो आणि संपूर्ण सँडविच झाल्यानंतर खाण्याचाही आनंद घेतो। वाह, क्या बात है। पाणी पिण्यासाठी आपण ग्लास किंवा बॉटलचा उपयोग करतो, मात्र दोन्ही ही साधनं उपलब्ध नसतील तर हाताची ओंजळ करून आपण पाणी पितो। मात्र या व्हिडिओत एका ऑस्ट्रेलियाच्या गायकानं कमाल केली आहे। एका लाईव्ह कन्सर्टमध्ये या गायकानं आपल्या पायातला बूट काढला। यानंतर त्यानं बॅकस्टेजला जाऊन त्या बुटात पाणी टाकून त्यातलं पाणी तो प्यायला। या गायकाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे। This is one of the most disgusting traditions I've ever witnessed. फक्त असला विचित्रपणा तुम्ही करू नका। माकड हा मोठा मस्तीखोर प्राणी आहे। माकडांचे अनेक व्हिडिओ आपण पाहिलेत। कधी माकड कुणाला मारतं, कधी भांडी घासतं, मात्र या व्हिडिओमध्ये माकड हातात चाकू घेऊन आपल्याला दिसतंय। यानंतर चक्क चाकूला दगडावर धार करताना माकड पाहायला मिळतंय। त्यामुळे असा प्रश्न पडतो की माकड चाकूला धार करून करणार तरी काय? पाहूयात यातला आणखीन काही व्हिडिओ पुढच्या काही दिवसात व्हायरल होतो का। एकटे प्रवास करत असल्यावर प्रवास काहीसा कंटाळवाणा वाटतो, मात्र प्रवासात एखादा मित्र सोबत असेल तर प्रवासही मजेशीर होतो। या व्हिडिओमध्ये दुचाकी स्वाराचा एक पक्षी मित्र बनलाय। हा पक्षी त्याच्या दुचाकीसोबत त्याच्या खांद्यावर बसून किंवा बाजूने उडत प्रवास करतोय। व्यक्ती आपल्या मोबाईलमध्ये ही दृश्य कैद करते। नंतर तो पक्षी शेवटी थेट त्याच्या खांद्यावरतीच जाऊन बसतो। रागाच्या भरात कुत्र्यानं काय केलं
याचा एक जबरदस्त व्हिडिओ समोर आलाय। सोशल मीडियात तो चांगलाच व्हायरल होतोय। मालकानं त्याच्यावर लक्ष दिलं नाही म्हणून कुत्र्यानं संतापाच्या भरात चक्क एक बोगदा खोदल्याचं पाहायला मिळत आहे। 4 तास हा कुत्रा बोगदा खोदण्याचं काम करत होता। मालकीण तिथे पोहोचल्यानंतर कुत्र्याचा कारनामा पाहून ती आश्चर्यचकित झाली आणि शेवटी तिने या कुत्र्याचा आणि या बोगद्याचा एक व्हिडिओ बनवला। लग्नातलं अन्न वाया जाऊ नये म्हणून एक काल लग्न समारंभात अनोखा जुगाड केलेला पाहायला मिळाला। याचा एक व्हिडिओ समोर आलाय। व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अन्न खाल्ल्यानंतर ताट ठेवण्यासाठी मांडलेल्या डब्याच्या शेजारी एक व्यक्ती उभी आहे। ज्याच्या ताटात अन्न शिल्लक आहे अशा लोकांसाठी व्यक्ती ताट ठेवण्यास नकार देते। अशा परिस्थितीत लोक आधी अन्न संपवतात आणि मगच डिश ठेवतात। लग्नात मोठे मोठे केक तुम्ही अनेकदा पाहिले असतील, पण कधी उलटा केक पाहिलाय का? एका लग्न सोहळ्यात हौशी जोडप्यानं काहीतरी वेगळं करण्याच्या नादात चक्क उलटा केक मागवला। व्हिडिओमध्ये केक वरून खालती येताना दिसतोय, पण विचार करा हा केक खालती पडला असता तर? होऊ दे व्हायरलमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। कनेक्शन पोलचं काम रखडलं, त्यामुळे वाटलूट आणि नायगावमध्ये शेतकऱ्यांना वीज पुरवठा होत नाही। त्याअभावी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असून महावितरणच्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी अर्धनग्न होत आंदोलन केलं। साताऱ्यात निधी वाटपात पक्षपातीपणा केला जात असून सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून खोट्या कारवाया केल्या जात आहेत। या विरोधात विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी बॉम्बे रेस्टॉरंट ते जिल्हाधिकारी कार्यालय असा लाठी मोर्चा काढत निदर्शनं केली। संजय राऊत यांच्या निषेधार्थ बीडमध्ये शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला। तसंच संजय राऊत यांच्यावरती गुन्हा दाखल करा या मागणीसाठी बीड शहर पोलीस ठाण्यात ही आंदोलन करण्यात आलं। सोलापुरात गेल्या 4 दिवसांपासून अंगणवाडी सेविका जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतायत। त्याची दखल न घेतल्यानं आज या आंदोलकांनी बांगड्या मोर्चा आंदोलन करत शासनाचा निषेध व्यक्त केला। प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे। बंगळुरू इथल्या जैन विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाल्याचा आरोप करत नांदेडमध्ये वंचित आघाडीनं मोर्चा काढला। बंगळुरू विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अपमान करणारी एकांकिका सादर केल्याचा वंचितचा आरोप आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे कामाचा व्याप खूप मोठा असतो असं असून सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसाठी रोड शो केला। नक्कीच त्यांना काही वेगळा अंदाज आला असावा म्हणून ते प्रचारात उतरल्याची मार्मिक टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली। पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी 1 दिवस उरलेला असताना भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मेळावा घेतला। यावेळी पराभवाचा अंदाज आल्यानंच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे इकडे वेळ पाया घालवत नसतील असा टोला त्यांनी लगावला। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा जाहीर केला। यामुळे भाजप उमेदवार हेमंत रासने यांना मोठा धक्का बसला। हेमंत रासने हे दगडूशेठ हलवाई गणपतीचे विश्वस्त आहेत। खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जालना जिल्ह्यातल्या परतूर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। प्रकाश आंबेडकरांच्या जाहीर सभेवरती जयदेव गायकवाड यांनी जहरी टीका केली आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणातून काहीच आउटपुट निघत नसल्याचं सांगत प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणामुळे चळवळीतील 2 पिढ्या बर्बाद झाल्याचा आरोप त्यांनी केला। हिंदू समाजाच्या
प्रगतीसाठी आणि संघटन वाढीसाठी समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन हनुमान चालीसा पठणाला सुरुवात केली करावी असं आवाहन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक प्रवीण तोगडिया यांनी परभणीमध्ये केलं. त्यामुळे पुन्हा एकदा हनुमान चालीसा विषय चर्चेमध्ये येण्याची शक्यता निर्माण झाली. शनी शिंगणापूर इथे दर्शनाला गेलेल्या भाविकांना 500 रुपये प्रतिव्यक्ती दिल्यावरच दर्शन दिलं जाईल असं सांगण्यात आल्यानंतर भाविक आणि सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये बाचाबाची झाली. याबाबत विश्वासाने कोणतंही आश्वासन न दिल्यानं भाविक संतप्त झाले. धुळ्याच्या मोहाडी उपनगर परिसरामध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. सतीश बाबू मिस्त्री असं या तरुणाचं नाव असून त्याचं धड पोलिसांना सापडलं. त्याच्या डोक्याचा भाग हा मिळाला असून आता तपास सुरू आहे. बीड जिल्ह्यामध्ये कुपोषण मुक्तीसाठी काम करणाऱ्या अंगणवाड्यांमधून लहानग्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या साहित्यामध्ये अळे आणि किडे आढळून आले. पोषण आहाराच्या दर्जावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून पुरवठादार आणि अधिकारी यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी करण्यात आली. हिंगोलीत एका महिलेनं आपल्या 7 महिन्यांच्या बाळाला परीक्षा केंद्राबाहेर साडीचा झोका करून झोपवलं आणि 12वी परीक्षेचा पेपर दिलाय. पेपर संपेपर्यंत या बाळाचा त्याच्या वडिलांना आपण पाहताय होऊ दे व्हायरल. बर्थडे पार्टीमध्ये कार्टूनचे अनेक कॅरेक्टर्स तुम्ही डान्स करताना पाहिले असतील, पण कधी कोकोमेलनला पंजाबी गाण्यावर डान्स करताना पाहिलंय नसेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. या व्हिडिओमध्ये एका देवानं सध्या जे काही केलं ते सोशल मीडियात चांगलंच व्हायरल होतं. या नवरदेवाला नोटांनी नव्हे तर फुलांनी सजवण्यात आलंय. त्या फुलांच्या ड्रेसमध्ये नवरदेव आहे की यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.